काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आता जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली। या निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरत, काँग्रेससमोर खरं तर खूप मोठी आव्हानं आहेत। आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बदल होऊ शकतात? महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आणि नाना पटोलेंना हटवण्यात आलं। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता संघटनात्मक बदलाची चर्चा सुरू झाली होती आणि आता सध्या हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एक बैठक घेतली, जिल्हानिहाय निरीक्षकांची नेमणूक केली आणि या निरीक्षकांच्या नेमणुकीनंतर आता प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल येणार आहे आणि या अहवालानंतर संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिकांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांसाठी काँग्रेसला एक संजीवनी देण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून सुरू आहे। नक्कीच भरत, या बदलामुळे आता काय फायदा होणार पक्षाला ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।